पैकी आपण रोडगे करूया. तर आमच्या विदर्भामध्ये रोडगे खूप करतात. तर आज आपण रोडगे करूया. तर त्याच्यासाठी ही कणिक घेतलेली आहे. इथं जाडसर कणिक घ्यायची. त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं. अर्धा चम्मच हळद टाकूया आपण त्याच्यामध्ये. अर्धा चम्मच अजवाईन टाकूया आपण त्याच्यामध्ये. म्हणजे डो आपल्याला घट्ट हवा आहे. आपल्याला घट्ट हवा आहे त्याच्यासाठी रोडग्यासाठी. त्याच्यामुळे आपल्याला घट्ट कणिक भिजवायची आहे रोडग्यासाठी. तर बघा मी किती घट्ट कणिक भिजवलेली आहे. आता याचे आपण गोळे करून घेऊया. पातल्या पातल्या त्याच्यामध्ये भरायला. तर एक गोळा मोठा घ्यायचा. आपल्याला बाहेरून लावासाठी गोळा मोठा घ्यायचा एक रोडग्याला. याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि असं फिरून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये ही पातळ याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणखी पातळ पोळी टाकून द्यायची याच्यामध्ये. असं तेल लावायचं आणि असे असे रोडगे करून घ्यायचे आपण. बघा बाहेरून तेल लागलं नाही पाहिजे. बाहेरून तेल जर लागलं याला तर मग आपले रोडगे कसे जळून जातात. त्याच्यामध्ये बाहेरून तेल नाही लागलं पाहिजे. बघा आपला रोडगा एक तयार झालेला आहे. सर्व रोडगे आपण अशाच प्रकारे करून घेऊया. बघा आपले 5 रोडगे झालेले आहे आपल्या रानातल्या गौऱ्या. तर हे जागरण म्हणतात आमच्या इकडे याला. तर रानातल्या गौऱ्या आलेल्या आहे. आता जागरण पेटवते. ठेवलेलं आहे बघा. बघा किती मस्तपैकी आपलं जागरण पेटलेलं आहे. आता हे रोडगे आपण काढून घेऊया बाजूला. तर सर्व रोडगे काढून. तर याच्यामध्ये रोडगे आता दाबून ठेवायचे आहे. याच्यावर आता आर वरचा आर टाकून द्यायचा आहे. असे दाबून घ्यायचे आहे आर टाकून. मस्त आपले रोडगे मस्त पैकी खुसखुशीत होणार, कडक होणार आणि आतमधून शिजून येणार. त्याच्यामुळे असं दाबून घ्यायचे आहे. 20 मिनिटं आपण याच्यामध्ये ठेवून देऊया. नंतर काढून घेऊया. 20 मिनिटं झाली. मस्तपैकी अशी वांग्याची भाजी असते आमच्या इकडे. तर बघा इकडे मस्तपैकी अशी वांग्याची भाजी केली आहे रोडगे संग खायला. बघा किती छान अशी वांग्याची भाजी झालेली आहे. आपली 20 मिनिटं झालेली आहे. तर आता आपण रोडगे चेक करून बघूया. तर बघा मस्तपैकी आपले रोडगे कडक झालेले आहे. आता हे रोडगे आपण कापडाने पुसून घेऊया.
तर बघा इकडे मस्तपैकी वांग्याची भाजी केलेली आहे, रश्श्याची तर्रीदार वांग्याची भाजी केलेली आहे. तर रोडग्यासंग वांग्याची भाजी छान लागते, त्याच्यामुळे वांग्याची भाजी केलेली आहे. इकडे वरण केलं आहे मस्त साजूक तूप टाकून, आणि जिरा राईस केलेला आहे मस्तपैकी. इकडे सॅलेड ठेवलेलं आहे सर्व इकडे खाण्यासाठी. तर मस्तपैकी हे बघा आपले रोडगे. तर हे बघा आपले रोडगे मस्तपैकी छानपैकी असे कडक झालेले आहे. तर मी एक रोडगा फोडून दाखवते तुम्हाला.